कृष्णावर आपला असलेला सगळ्यात जास्त हक्क हं. आणि कृष्णाचा आपल्यावर असलेला हक्क हं. म्हणजे पण कृष्ण भक्ती. तर सगळ्यात जास्त प्रेम, खूप ममता आणि हळवेपणा. बरेचदा काय होतं ना, रोजच्या जीवनामध्ये कृष्ण काय करतो, तर प्रॉब्लेम्स देऊन आपलं कोण आणि परकं कोण हे दाखवून देतो. फक्त आपली ती बघायची दृष्टी पाहिजे. तर मग सामान्य लोकांनी भक्तीचा कोणता मार्ग स्वीकारावा? की तुम्ही जे काही कराल ते सगळं तुमच्या कृष्णाला किंवा तुमच्या देवाला अर्पण करा. हं. की कृष्ण तुम्हाला ते प्रॉब्लेम्स देतोय हे समजा आणि त्याला सांगा की लढण्याचं बळ दे, मी लढतीये. कृष्ण भक्ती केल्यामुळे आपल्या विचारांमध्ये प्रॅक्टिकली कसा बदल घडतो? कृष्णाला काय पाहिजे असतं ना, जितकं घेतलंय त्याच्या असंख्य पट देतो. आपल्याला काहीही मागायची गरज पडत नाही. संत एकनाथ महाराज, संत गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर महाराज आणि इतर अनेक संत बघा, त्यांना काय कमी त्रास झाला का? पण त्यांनी हरीचे चरण सोडले नाहीत आणि हरीने त्यांना सोडलं नाही. हो. तर मग कर्मयोग आणि कृष्ण भक्ती यांचा संबंध काय? की तुम्ही जर मला सगळं समर्पण करताय, कृष्णार्पणमस्तु, हं. हे जर तुम्ही करताय, तर तुम्ही करत असलेलं कर्म हे प्रामाणिक आहे का हे तुमचं तुम्ही तपासा. नमस्कार. बोलबिंदास या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय असणार आहे श्रीकृष्ण भक्ती. भगवान श्रीकृष्ण म्हणल्यावर अनेक मनात प्रश्न येतात किंवा विचारही येतात. म्हणजे करुणा, कर्म, प्रेम, भक्ती, भावना. तर आजची ही चर्चा ह्याच विषयावर होणार आहे आणि आपण आमंत्रित केले आहेत मिसेस मयुरी छत्रे यांना. नमस्कार मॅम. बोलबिंदास या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मॅम आपला थोडक्यात परिचय करून द्या. अगदी. मी मयुरी अभय छत्रे, पूर्वाश्रमीची मयुरी जोशी. अच्छा. मी आणि पंकज मंत्री सर हं. यांनी greatanswer.in ही ॲस्ट्रॉलॉजी संदर्भातली वेबसाईट आणलेली आहे. ओके. त्यामधून तुम्हाला आम्ही अनेक सर्व्हिसेस देत आहोत ॲस्ट्रॉलॉजी संदर्भातल्या, ऑकल्ट सायन्स संदर्भातल्या. अच्छा. तर greatanswer.in या वेबसाईटमध्ये इच्छापूर्तीचे व्हिडिओ आहेत. तुमच्या कामामध्ये कोणतेही अडथळे येत असतील, हं. तर ते घालवण्यासाठी म्हणजेच इच्छापूर्तीचे व्हिडिओ आहेत. नजरदोष निवारण होण्यासाठी मी ताईत बनवायला सांगितलेलं आहे, त्याचे व्हिडिओ आहेत. असे अनेक प्रकारचे व्हिडिओ आहेत. त्यानंतर मी बंधनमुक्तीच्या पूजा आम्ही करतो. हं. तर त्या पूजांचे तिथे डिटेल्स आम्ही दिलेले आहेत आणि असंख्य प्रश्न आणि त्यांची उत्तरं, जी अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला तिकडे समजतील आणि तुम्ही ते उत्तर वाचून तुम्ही तो उपाय करू शकाल. अच्छा. असे स्तोत्रमंत्राचे किंवा दोष निवारण होण्यासाठीचे आम्ही तिकडे प्रश्न उत्तरं दिलेली आहेत. ओके. ग्रेट. अशी आपली सर्व गुणसंपन्न greatanswer.in ही वेबसाईट आहे. तर मॅम तुमच्याशी बोलताना तुम्ही अनेकदा कृष्णाचा खूपदा उल्लेख केलेला आहे. तर मॅम सगळ्यात पहिला माझा एकदम बेसिक प्रश्न असेल, तो म्हणजे कृष्ण भक्ती म्हणजे काय आणि कृष्ण आपल्यासाठी काय? कृष्ण भक्ती म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त प्रेम, खूप ममता आणि हळवेपणा. हं. आपली कृष्णाप्रती असलेली ममता, त्याची आपल्याप्रती असलेली ममता, आपलं त्याच्याबद्दल असलेला हळवेपणा, प्रेम आणि त्याची आपल्याबद्दल असलेली हळवेपणाची भावना हं. म्हणजे कृष्ण भक्ती. कृष्णावर आपला असलेला सगळ्यात जास्त हक्क हं. आणि कृष्णाचा आपल्यावर असलेला हक्क हं. म्हणजे पण कृष्ण भक्ती. हक्क, विश्वास, प्रेम, ममता आणि हळवेपणा म्हणजे कृष्ण भक्ती. हं. कृष्ण आपल्यासाठी काय आहे किंवा कृष्ण आपल्यासाठी कोण आहे, तो काय करतो नक्की आपल्यासाठी, तर जीवनाचं मर्म सांगणारा म्हणजे कृष्ण. हं. जीवनाचा सार सांगणारा कृष्ण, योग्य मार्गावर नेणारा तो कृष्ण, आपल्याला जीवनाची खरी ओळख करून देणारा कृष्ण, आपलं सर्वस्व म्हणजे कृष्ण, आपला खंबीर आणि हक्काचा मार्गदर्शक म्हणजे कृष्ण, आपली कधीही साथ न सोडणारा जो कोण, तो म्हणजे आपल्यासाठी श्रीकृष्ण. हं. अगदी. मॅम आज अनेक लोकं मंदिरात जातात किंवा श्रीकृष्णाची पूजा करतात आणि तरी पण ते प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं त्यांना किंवा अडी-अडचणी येतात. तर मग त्यांच्या मनात विचार येतो, की श्रीकृष्णाची एवढी भक्ती करून सुद्धा हे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. तर त्यामागचं कारण काय असेल? बरेचदा ना कृष्ण भक्ती म्हणजे त्याग. हं. कृष्ण तावून सुलाखून बघतो आपल्याला.
आपण मार्ग बदलत नाही आहोत ना, आपण त्याच्यावरचा विश्वास कमी करत नाही आहोत ना, तो आपल्याला तावून सुलाखून बघतो. तो आपली प्रत्येक टप्प्यावर परीक्षा बघतो. कारण कृष्ण भक्ती किंवा कृष्णाचं कर्ण म्हणजे पहिला शब्द म्हणजे त्याग. तुम्हाला त्यागातून जावंच लागतं. त्याच्या परीक्षेला सामोरं जावंच लागतं. बरेचदा काय होतं ना, रोजच्या जीवनामध्ये कृष्ण काय करतो, तर प्रॉब्लेम्स देऊन आपलं कोण आणि परकं कोण हे दाखवून देतो. फक्त आपली ती बघायची दृष्टी पाहिजे. बरोबर. बरेचदा असं होतं की कृष्ण आपल्याकडनं सगळं हिरावून घेतो. नाती हिरावून घेतो, पैसा हिरावून घेतो, प्रेम हिरावून घेतो, आपलं मनस्वास्थ्य पण हिरावून घेतो. पण त्याला बरोबर. हे बघायचं असतं की सगळं घेतल्यानंतर सुद्धा तू सुदामा होतोयस का? तू हम्म. सुदामा आहेस का? जर तू सुदामा असशील, तर मी तुला सगळं देईन. आपण ऐकलेली आहे म्हण, "असेल हरी देईल खाटल्यावरी." हम्म. तो आहे. ही भावना त्याला फक्त म्हणजे त्याला बघायचं नसतं हे की खरंच मनापासून ही भावना आहे का वरवर आहे? बरोबर आहे. कृष्णावरचं प्रेम हे वरवरचं आहे का तू मला कसंही ठेव. मी तसाच राहीन आणि मी तुला सांगेन की बघ बरं का तू दिलं नाहीयेस. कृष्णाला काय पाहिजे असतं ना, की मी सगळं काढून घेतलं समजा, तर भक्ती कमी होईल का? हम्म. प्रेम कमी होईल का? हे तो बघत असतो. हम्म. तो तावून सुलाखून बघतो आपल्याला. तो प्रत्येक क्षणाला आपली परीक्षा बघतो. हम्म. म्हणून बरेचदा असं होतं, की कृष्ण मार्गावर जे आहेत, कृष्ण भक्त जे आहेत, त्यांना आयुष्यामध्ये अडचणी असतात. हो. पण तुम्ही एक बघितलं असेल तर ते खूप समाधानी पण असतात. बरोबर आहे. कारण हो. त्यांना माहिती असतं, की सरतेशेवटी देणारा कृष्णच आहे. हम्म. आणि जे कृष्ण भक्त आहेत, ते नक्की या माझ्या मताशी रिलेट करतील, की कृष्ण भरपूर देतो. जितकं घेतलंय त्याच्या असंख्य पट देतो. आपल्याला काहीही मागायची गरज पडत नाही. कधी बरोबर. देणार हे त्याच्या हातात आहे. हो. आणि कृष्ण कसा आहे? बाळ रूपात आहे. बाळकृष्ण आहे. आपल्याला तेच रूप फार भावतं. हो. आणि आपण अनेक संतांची पण आपल्या उदाहरणं वाचनामध्ये आहेत, ऐकण्यामध्ये आहेत. संत एकनाथ महाराज, संत गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर महाराज आणि इतर अनेक संत बघा. त्यांना काय कमी त्रास झाला का? पण बरोबर. त्यांनी हरीचे चरण सोडले नाहीत आणि हरीने त्यांना सोडलं नाही. हो. अमाप देतो कृष्ण, अमाप देतो. फक्त आधी कदाचित हिरावून घेऊ शकतो आणि जे हिरावून घेतो ते पण त्याच्यामागे कृष्णाचा स्वार्थ काय असतो, की ह्या व्यक्तीसाठी हे योग्य नाहीये. हम्म. हे त्याला दिसतं. आपल्याला काय दिसतं, की अरे आत्ता हे सगळंच नेलं त्यांनी. खूप नंतर जाऊन कळतं मागे बघताना, आयुष्याकडे मागे बघताना, की बरं झालं हं कृष्णाने हे काढून घेतलं. अगदी. कारण तो माझ्यासाठी मार्ग योग्य नव्हता. हम्म. आणि मग आपण मनोमन कृष्णाला म्हणतो, "चला बाबा, जे काढून घेतलंस ना, ते बरं झालं." ते योग्य होतं. ते योग्य होतं. खूप देतो कृष्ण. बरोबर. पण तावून सुलाखून बघतो हम्म. आणि तुमची तेवढ्या परीक्षेला सामोरं जाण्याची तयारी पाहिजे. बरोबर. ती जर असेल, तर कृष्ण म्हणजे सर्वस्व. तर मग सामान्य लोकांनी भक्तीचा कोणता मार्ग स्वीकारावा? सामान्य व्यक्तींनी ना ज्ञानी भक्तीचा मार्ग स्वीकारावा असं श्रीकृष्ण सांगतो. ज्ञानी भक्ती म्हणजे काय? तो येईल, तो करेल, तो मार्ग दाखवेल, तो प्रॉब्लेमचं सोल्युशन देईल आणि तो आहे. हे म्हणजे ज्ञानी भक्ती. आणि ज्ञानी भक्तच श्रीकृष्णाला फार आवडतो. ज्ञानी भक्ती आपल्याला आपलेपणा शिकवते. श्रीकृष्णाचा करताना आपलेपणा वाटला पाहिजे. ही म्हणजे ज्ञानी भक्ती. ज्ञानी भक्ती म्हणजे कृष्णावर आपण टाकलेला पूर्ण विश्वास. तो आहे, तो करेल, तो बघेल, तो तारेल, तो प्रॉब्लेम देईल, तो प्रॉब्लेममधनं काढेल बाहेर. बरोबर. जे काही आहे तो कृष्ण आहे. हे म्हणजे ज्ञानी भक्ती. आणि हीच ज्ञानी भक्ती आपण सर्वसामान्य माणसं करू शकतो. तर मग भगवद्गीतेमध्ये कर्माला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर मग कर्मयोग आणि कृष्ण भक्ती यांचा संबंध काय? कर्म म्हणजे काय? तर आपण आत्ता करत असलेलं काम आणि आपण करत असलेल्या कामाप्रती आपला असलेला प्रामाणिकपणा आणि समर्पणाची भावना म्हणजे कर्म. कृष्णाला काय अपेक्षित आहे किंवा कृष्ण काय म्हणतो, की तुम्ही जर मला सगळं समर्पण करताय, कृष्णार्पणमस्तु, हे जर तुम्ही करताय, तर तुम्ही करत असलेलं कर्म हे प्रामाणिक आहे का हे तुमचं तुम्ही तपासा. आणि कर्म ह्याचा नाण्याची दुसरी बाजू अशी आहे, की आपण लोकांशी कसं वागतोय. आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये लोकांशी कसं बोलतोय, कसं वागतोय, तिकडे आपण प्रामाणिकपणा दाखवतोय का? ओके. हे म्हणजे सुद्धा दुसऱ्या प्रकारचं कर्म येतं. बरोबर. एक फार मोठे गुरु आहेत. ते कायम सांगतात, की तुम्ही जे काही कराल ते सगळं तुमच्या कृष्णाला किंवा तुमच्या देवाला अर्पण करा. आपण आत्ता कृष्णाबद्दल बोलतोय. सो आपण काय म्हणणार, की मी जे काही करीन हे मी कृष्णाला अर्पण करणार.
आता आपण गप्पा मारतोय, आपण आपला पॉडकास्ट चालू आहे. बरोबर. माझ्या मनात काय असायला पाहिजे, की मी जे काही बोलतेय, मी जे काही करतेय, ते बाबा कृष्ण तुला समर्पण बरं का, असं हो. सांभाळून घे. बरोबर. हेच प्रत्येक बाबतीमध्ये. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जे काही मग आपण सकाळी लवकर उठलो, हं. तर कृष्णार्पणमस्तु, मी आज लवकर उठलो. तर कृष्णाला हा कर्मयोग अपेक्षित आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे कर्मयोग आणि कृष्ण हा संबंध काय आहे? तर कृष्ण म्हणतो, की तुम्ही जर मला अर्पण करणार असाल तुमचं प्रत्येक कर्म, हं. तर तुमचं कर्मही तसंच सात्विक असू देत. हं. कारण मी भिंग घेऊन बसलोय. हो. कृष्ण काय म्हणतो, मी भिंग घेऊन बसलोय. हं. तुम्ही चुकीचं वागलात, तुम्ही खोटं वागलात, तुम्ही लोकांना त्रास दिलात, तर तुम्ही जर ते मला अर्पण केलंत, तर हं. देवाच्या ह्याच्यामध्ये काय असतं, की तुम्ही जे मला द्याल, मी तुम्हाला ते देणं लागतो. बरोबर. कृष्ण कधीही आपलं स्वतःकडे काहीच ठेवत नाही. हं. आपण जे देतो, आपण जितकं देतो त्याच्यापेक्षा 10 तो आपल्याला देतो, 100 पट आपल्याला देतो. मग तो काय म्हणतो, की जर तुम्ही जर कृष्ण अर्पण करणार आहात, तुमचं प्रत्येक कर्म, हं. तर मात्र तुम्ही तुमचे कर्म तसे ठेवा. हं. आणि तुमची कर्म चांगली असून सुद्धा जर तुमच्या आयुष्यात लोकांची कर्म चांगली नसतील, तर मी बघतो काय करायचं. हो. त्यामुळे कर्माचा योग किंवा कर्म ही जी कृष्णाने सांगितलेली गोष्ट आहे, हं. ती म्हणजे पूर्ण प्रामाणिकपणा, हं. पूर्ण समर्पणाची भावना हं. आणि जे काही करतोय ते तुला स्मरून करतोय. हं. ही मनातली भावना हो. आणि ते मनात ॲक्च्युअली असणं आणि ते करणं किंवा प्रत्येक वेळेस अर्पण म्हणण्यापेक्षा तुझ्यामुळे होतंय बरं का हे सगळं. हं. हे मनापासून त्याला सांगणं आणि ना हो. नुसतं मनात असणं महत्त्वाचं नाही, सांगितलं पण गेलं पाहिजे. हं. पोहोचवलं गेलं पाहिजे हो, ती त्याच्यापर्यंत. भावना महत्वाची आहे. हां. हं. मनातल्या मनात सांगितलं गेलं पाहिजे प्रत्येक वेळेस. हं. दुःख आलं ते सुद्धा कृष्णाला अर्पण केलं. हं. आनंद झाला कृष्णाला अर्पण केला. हे म्हणजे कर्म. हं. अर्पण करणं आणि चांगली कर्म करत राहणं हे हं. कृष्णाला अपेक्षित आहे. बरोबर. तर मॅम आजकाल आपण बघतो, की प्रत्येकजण स्ट्रेस, एन्झायटी किंवा कॉम्पिटिशनमध्ये जगत आहेत. तर श्रीकृष्ण यातून कसा मार्ग काढतो? कृष्ण आपल्याला कणखर बनवतो, लढायला शिकवतो आणि जिंकायलाही शिकवतो. हं. कृष्ण वॉरियर आहे. हं. श्रीकृष्ण हा वॉरियर आहे आणि तो आपल्याला वॉरियर्सच बनवतो. हं. आपल्याला विश्वास देतो, की तुम्ही लढा आणि तुम्ही जिंका. बरोबर. तो स्वतः आपल्याला जिंकून देतो. तो आपल्याला लढण्याचं बळ देतो आणि तो कायम वेळेला साथ देतो. तो कायम वेळेला आपल्या उभा राहतो. भक्तीची शक्ती आणि करत असलेलं काम कृष्णाला अर्पण करणं, हाच कर्म आणि कृष्णाचा असलेला संबंध. आपल्याला स्ट्रेस असतो, आपल्याला एन्झायटी असते, आपल्याला सतत भीती वाटत असते, की मी हे करतेय, हे मी योग्य करतेय का? हं. हे नीट होईल का? यातून नाही झालं तर काय करू? बरोबर. आणि नाहीच होते, मी कितीही प्रयत्न करते तरीही होत नाहीये. हं. ही जी भावना आहे, ही भावना म्हणजेच आपल्याला कृष्ण लढायला शिकवतोय. हं. तू लढ, तुला मिळेल. तुला आत्ता नाही मिळालं, तुला 10 वेळा लढावं लागेल. तू लढ. हं. लढण्यासाठी काय पाहिजे? बळ पाहिजे, मी देतो. तो कृष्ण देतो. हं. कृष्ण बळ देतो. कृष्ण जिंकायची उमेद देतो. हं. कृष्ण रडण्याचीही ताकद देतो. कृष्ण सगळं देतो आणि हं. सरतेशेवटी तो आपल्याला जे पाहिजे त्याच्यात अनेक पट चांगलं देतो. हो. आत्ता एन्झायटी असेल, आत्ता स्ट्रेस असेल, तुम्ही हे समजा की हेही कृष्णानेच दिलंय. हं. कारण माझं लढण्याचं बळ कदाचित कमी पडतंय. बरोबर आहे. कृष्ण आपल्याला स्ट्रॉंग बनवतो. हं. प्रचंड आतून स्ट्रॉंग बनवतो, की आपल्यासमोर आयुष्यामध्ये कोणताही प्रसंग आला, कितीही फेल्युअर्स आले, तरी आपण डगमगणार नाही. हं. आपण एन्झायटी, डिप्रेशनमध्ये जाऊन आपण मार्ग बदलणार नाही. वेगळ्या बरोबर. चुकीच्या निगेटिव्ह मार्गाला जाणार नाही, हं. ह्याची काळजी कृष्ण घेतो. तुमच्या आयुष्यात जर प्रचंड प्रॉब्लेम्स असतील, तर माझ्या अनुभवावरून सांगते आणि माझ्या माहितीवरून सांगते, की कृष्ण तुम्हाला ते प्रॉब्लेम्स देतोय हे समजा आणि त्याला सांगा, की लढण्याचं बळ दे, हं. मी लढतीये बरोबर आहे. आणि सरतेशेवटी तूच मला भरपूर दे. हं. हे म्हणजे कृष्ण भक्ती किंवा हे आपल्याला कृष्ण सांगतो किंवा आपल्याला प्रॉब्लेममधनं कृष्ण कसा बाहेर काढतो, तर याचं हे उत्तर. कृष्ण वेळेला मदतीला प्रचंड धावून येतो. हं. पण कृष्णाला ना लेचेपेचे भक्त आवडत नाही. तो आधी स्ट्रॉंग करतो आणि तो मी मगाशी म्हणलं तसं तो प्रॉब्लेम देतो. तो बघतो की स्ट्रॉंग होतायत का माझ्या मार्गावरनं भरकटतायत. बरोबर आहे. जर आपण कृष्णाच्या म्हणजे कोणीही जर कृष्ण भक्तीच्या मार्गावर आहात तुम्ही हं.
आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम संपत नाही आहेत म्हणून तुम्ही कृष्ण भक्तीचा मार्ग सोडलात, तर कृष्ण कान पकडून तुम्हाला परत त्याच्या मार्गाला आणतो. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही परत कृष्ण भक्तीच्या मार्गाला येत नाही, तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. ही खुणगाड बांधून ठेवा. बरोबर. प्रॉब्लेम्स येत आहेत, सोल्युशन मिळत नाहीये म्हणून कृष्ण मार्ग सोडू नका. कृष्णाला सोडू नका. अगदी. काय वाटेल ते करा, पण त्याला सोडू नका. हो. त्याची भक्ती करणं सोडू नका. हे त्याला सांगायचं. तर मॅम, आपण अनेकदा ऐकतो की कर्म करा, फळाची चिंता करू नका. तर हे प्रॅक्टिकली कसं फॉलो करायचं? कृष्ण काय सांगतो? भक्ती करा. भक्ती म्हणजे काय? तुम्ही नामस्मरण करा. तुम्ही त्याचं स्मरण करा. तुम्ही काम करत असताना त्याचं स्मरण करा. भक्तीने किंवा नामस्मरणाने काय होतं तर तुमचं मन शांत राहतं. आणि मन शांत राहणंच आजकालच्या काळाची आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे. आपण काय म्हणतो, कामं होत राहतील, प्रॉब्लेमची सोल्युशन्स मिळत राहतील, पण मन स्थिर राहण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. बरोबर आहे. म्हणजे तो मार्ग म्हणजे कृष्ण भक्ती. तुम्ही कृष्णाचं नामस्मरण करा, तुम्ही त्याची भक्ती करा. मन शांत राहिलं की चिंता जाते. चिंता करत बसू नका, चिंतन करा. बरोबर. आठवण ठेवा, कृष्णाचं एक फार छान आहे, सेवा केली की तो मेवा देतोच. आपण काहीतरी करतो त्याचं आणि तो काहीतरी मोठं देतो. बरोबर आहे. सेवा करा आणि मेवा मिळवा. आपण हक्काने मागणार आहोत ना कृष्णाकडे. मग आता राखी पौर्णिमा जवळ आलेली आहे, तुम्ही कृष्णाला भाऊ माना ना. बरोबर आहे. तुम्ही एक राखी तुमच्या देवघरातल्या बाळकृष्णासाठी विकत आणा. त्या दिवशी देवपूजा करा आणि राखी बांधा तुम्ही कृष्णाला. राखी बांधताना त्याला हे सांगा की आजपासून तू माझा पाठीराखा आहेस, आजपासून तू माझा भाऊ आहेस. मी बहिणीच्या हक्काने तुझं करणार आहे. तू भावाच्या हक्काने मला भरभरून दे. मी तुझी सेवा करीन. हो. माझा भाऊ आहेस, मी तुझी सेवा करीन, तू मला मेवा दे. तो नक्की दे. तर मॅम, अनेकदा असं होतं की आपल्या आयुष्यात संकट आले की देवावरचा विश्वास कमी होतो. अशा वेळी कृष्ण भक्ती आपल्याला काय शिकवते? आयुष्यातली संकट आणि देवावरचा विश्वास हे गणित कुठेतरी चुकतं असं कृष्ण सांगतो. कारण आयुष्यात संकट जे येतात ती आपल्याच कर्माचा पाढा असतो. त्यात देवाची चूक नसते, कृष्णाची चूक नसते. आपलं पूर्वजन्मीचं प्रारब्ध, आपलं या जन्मीचं प्रारब्ध, आपले ग्रहतारे, आपली पत्रिका, आपल्या मागचं संचित, हे सगळं आपल्या प्रॉब्लेमसाठी कारणीभूत असतं. बरोबर. ते व्यक्तिगत असतं. प्रॉब्लेम्स आले की देवावरचा विश्वास आपला कमी होतो, हे चुकतं. हे कायम कृष्ण सांगतो. आणि कितीही संकट आली ना तरी कृष्ण मनुष्य रूपात हा मदतीला येतोच येतो. तुम्ही फक्त त्याला हाक मारा. कधी येईल हे तो ठरवतो. तुम्ही हाक तर मारा, भरपूर हाका मारा. तुमची हाक त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच काय तर यश कधी मिळेल या हेतूने घाई करू नका. तुम्ही सेवा करत राहा आणि मनामध्ये हे ठेवा की मी सेवा करतेय किंवा मी सेवा करतोय, ह्याचा एक ना एक दिवस चीज नक्की होईल. आणि थोडं आध्यात्मिक भाषेत बोलायचं झालं तर यश मिळायला उशीर जरी झाला तरी देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कारण कृष्ण तेच सांगतो की विश्वास हे परमसत्य आहे. विश्वास हेच सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. विश्वास असेल तर मी पावीन. आणि देव पावणं महत्वाचं आहे. प्रॉब्लेम्स भरपूर आहेत, प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळायला किंवा त्यातनं सुटायला वेळ लागतोय, मान्य आहे, हे कृष्ण पण बघतोय. पण नका चिंता करत बसू. नामस्मरण करा, मन शांत ठेवा आणि ही भावना ठेवा, हा विश्वास ठेवा की आहे तो कृष्ण. त्याच्या डोळ्यात पाणी येऊ देत माझे प्रॉब्लेम बघून. कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं आपले प्रॉब्लेम बघून की तो स्वस्थ बसत नाही. बरोबर आहे. तो मदतीला धावून येतोच येतो. आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर कृष्ण हा धावून येतोच येतो. आजपर्यंत एकही भक्त त्याचा असा गेलेला नाही की त्यांनी खूप हाका मारल्या कृष्णाला, खूप हाका मारल्या कृष्णाला, प्रामाणिक भक्ती केली, प्रामाणिक प्रयत्न केले, पण कृष्णाने साथ सोडली असं ह्या जगात एकही व्यक्ती नाही. बरोबर. तुम्ही कृष्णाची साथ सोडली असेल तर तुम्हाला कृष्ण भक्तीच्या मार्गावर परत यायची वाट बघतोय कृष्ण, म्हणून कदाचित डिले होत असेल. बरोबर आहे. जर तुम्ही असं झालं असेल की तुम्ही कृष्ण मार्गावर होतात, प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं नाही, प्रॉब्लेम सुटले नाही, म्हणून तुम्ही वैतागून कृष्ण भक्तीचा मार्ग सोडलात, तर आपल्या पॉडकास्ट नंतर परत कृष्ण भक्तीच्या मार्गावर या.
प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुमची कृष्ण वाट बघतोय. हम्म. हेच सांगतो बरोबर. कृष्ण. तर श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीवरती भगवद्गीता सांगितली. हं. तर यामागचा आजच्या जीवनामध्ये सर्वात मोठा संदेश कोणता असेल? श्रीकृष्णाचा हा संदेश असतो, की भोग भोगून संपवा. हम्म. भोगापासून पळ काढू नका. आणि कृष्ण जर नसता, तर कदाचित अजून हाल झाले असते. हे त्याला आपल्याला सांगायचं आहे. आणि कृष्ण आपल्या वेळेला काही अडू देत नाही. हम्म. हे पण त्याला या उदाहरणातून सांगायचं आहे, हो. की भोग भोगून संपवा, मी आहे. हे हम्म. त्याला सांगायचं आहे. कृष्णाला अजून एक प्रॅक्टिकल संदेश असा द्यायचा आहे, की आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखायला शिका. हम्म. जे आपले आहेत त्यांची साथ सोडू नका आणि जे परके आहेत त्यांना माफ करू नका. कारण आपण अति विश्वास ठेवतो. आपली माया ममता आड येते हम्म. आणि मग आपण त्यामध्ये गुरफटतो आणि आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो. हम्म. हे आपण परक्यांच्या बाबतीमध्ये करतो. हे करू नका असा श्रीकृष्णाला संदेश द्यायचा आहे. तर मग कृष्ण भक्तीची सुरुवात कुठून करावी किंवा कृष्णाला काय आवडतं? ओके. कृष्णाला तुळशीपत्र फार आवडतं आणि नामस्मरणापासून तुम्ही सुरुवात करू शकता. कृष्णाचं नाम घ्या. सकाळी उठल्यानंतर, अंघोळ देवपूजा झाल्यानंतर एक 5 मिनिटं तुम्हाला श्रीकृष्णाचा जो मंत्र आवडतो, तो 3 वेळा, 5 वेळा किंवा 21 वेळा म्हणण्यापासून सुरुवात करा. किंवा फक्त हरे कृष्ण हे तुम्ही म्हणू शकता. मंत्र या जप करायचा. मंत्र जप करायचा. किती वेळा करायचा हे महत्त्वाचं नाही. अगेन तुम्ही गाडी चालवत असाल, ट्रॅफिकमध्ये अडकलेला असाल, एखाद्या मीटिंगमध्ये असाल, तुम्ही शांत बसलेले आहात त्याच्यामध्ये, तुम्ही कृष्णाचं नाव घ्या. हे कृष्णाला फार आवडतं. तुम्ही कृष्णाचं नाम घेताय, हे फार आवडतं त्याला. आणि तुळशीपत्र अर्पण करायला सुरुवात करा. आठवड्यातनं एकदा, आठवड्यातून 2दा किंवा फक्त एकादशीला तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी मनापासून श्रीकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करा. आणि मी काय सांगते, की तुळस घरामध्ये असेल किंवा तुम्ही बाहेरून आणलेली असेल ती सुचिरभूत करा. धुवून घ्या ती छान पाण्याने. 2दा पाण्याने धुवून स्वच्छ ठेवा आणि मग ती तुळस श्रीकृष्णाला अर्पण करा. आणि अजून एक श्रीकृष्णाला फार आवडतो तो म्हणजे खाऊ फार आवडतो श्रीकृष्णाला. कारण बाळ रूप आहे ते. त्याला भूक लागत नसेल का? बाळ कृष्ण आहे ना तो. त्याला छान खाऊ द्या. तुम्ही घरामध्ये जे काही सात्विक बनवता, कांदा लसूण विरहित साधारणपणे जे काही बनवता ते द्या. किंवा कृष्णाला गोड फार आवडतं. तो म्हणतो की मी तुमच्यातलाच आहे, मला द्या की तुम्ही जे गोड खाताय ते. बाहेरून लाडू आणलेत, बाहेरून गुलाबजाम आणलेत, जिलबी आणलीत, आवर्जून पहिल्यांदा त्याच्यासमोर ठेवा की कृष्णा तुला खाऊ दिला आहे बरं का. लोणी असतं, लोणी साखर फार आवडते श्रीकृष्णाला. घरी लोणी बनवलेलं असेल, छोट्या वाटीमध्ये ठेवा त्याच्यासमोर साखर घालून आणि त्याला हे सांगा, कृष्णा तुझ्यासाठी खाऊ ठेवलाय बरं का, खा. तुळशीपत्र, खाऊ आणि नामस्मरण ह्यामध्ये कृष्ण खुश असतो. त्याला हे फार आवडतं. आणि हे आपण कोणीही करू शकतो ना. आणि ही भक्तीच आहे बरं का. कृष्णाला खाऊ देणं ही भक्तीच आहे. कारण तो कोण आहे? बाळकृष्ण आहे. तो कोण आहे? आपला भाऊ आहे. आपण खातो, त्यालाही खायला द्यायचं. तो फार खुश होतो त्याच्यामध्ये. तर नामस्मरण, ध्यान, भगवद्गीता वाचन. तर आपल्या जनरेशनने यापैकी काय करावं? कारण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वेळ फार कमी असतो. तर मग यापैकी काय करावं? हे तिन्हीच खरं छान आहे. म्हणजे असं आपण कंपॅरिझन नाही करू शकत की भगवद्गीता वाचन छान का नामस्मरण छान का काय. पण आपल्या जनरेशनसाठी सांगायचं झालं तर नामस्मरण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आपण नामस्मरण हे कधीही करू शकतो, कुठेही बसून करू शकतो. आणि नामस्मरणाने काय होतं ना, पाप जळतं. नामस्मरणाने पुण्यसंचयामध्ये खूप वाढ होते. पुण्यसंचय वाढतं, आपलं पुण्य वाढतं. आपल्याला पुण्य कमवायचं आहे आणि आपल्याला पाप कमी करायचं आहे. नामस्मरणाने पाप कमी होतं आणि पुण्य वाढतं. त्याचप्रमाणे भोग किंवा त्रास हे कमी व्हायला नामस्मरणाने मदत होते. कृष्णाच्या नामस्मरणाने आपली सहनशक्ती वाढते आणि निगेटिव्हिटी आपल्यातली निघून जायला मदत होते. त्यामुळे नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ असं म्हणेन मी. तर मग नेगेटिव्ह विचार आणि व्यसना आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी श्रीकृष्ण काय सांगेल? श्रीकृष्ण सांगतो की तुम्ही कृष्णाचं व्यसन करा. इतर व्यसनं करून जीवाला त्रास करून घेण्यापेक्षा आणि परत चुकीच्या मार्गाला जाण्यापेक्षा
आहेत ते भोग भोगून संपवा आणि त्यावेळेला तुम्ही कृष्ण भक्तीचं व्यसन लावून घ्या. म्हणजे कृष्ण मदतीला नक्की धावून येईल. इतर व्यसनं करणार, त्रास करून घेणार, त्यांनी भोग वाढतायत, त्यांनी भोग बरोबर. संपत नाहीयेत. पळपुटेपणा करू नका. व्यसन करायचंय ना, कृष्ण भक्तीचं व्यसन करा, असं अगदीच. श्रीकृष्ण सांगतो. बरोबर. तरच आयुष्याचं कल्याण होईल, हो. असंही तो सांगतो, की माझं करा, मी तुमचं कल्याण करतो. तर मग कृष्णाच्या व्यक्तिमत्वातून आजच्या तरुणांनी काय शिकावं? झगमगाटीच्या दुनियेत कोणाला आपला हिरो मानायचं, कोणाला आपलं रोल मॉडेल मानायचं, तर ते कृष्णाला माना. आपण त्याच्या व्यक्तिमत्वातून हे शिकू शकतो. हिरो म्हणजे फक्त आणि फक्त श्रीकृष्ण हे विसरू नका. या जगात श्रीकृष्णापेक्षा भारी हिरो कोणी असूच शकत नाही. कारण आपण ज्याला हिरो मानतो, आपण ज्याला रोल मॉडेल मानतो, आपण त्याच्यासारखं बनतो. आपण त्याला रोल मॉडेल का मानतो? कोणालाही आपल्याला त्याच्यासारखं व्हायचं असतं. बरोबर. मग कृष्णाला आपण रोल मॉडेल मानूया, त्यांना फॉलो करूयात. कृष्णाला फॉलो करूया. हो. परफेक्ट. म्हणजे आयुष्याचं कल्याण होणारच आणि आपण मार्ग भटकणारच नाही. अटॅचमेंट आणि प्रेम यामध्ये काय फरक आहे? अटॅचमेंट म्हणजे भावनिक गुंतवणूक आणि प्रेम म्हणजे आदर, निस्वार्थ भावना आणि विश्वास. बरोबर. तर कृष्णाच्या शिकवणीतून हे आपण कसं समजू शकतो? कृष्ण कर्तव्य करायला सांगतो. कृष्ण कायम कर्तव्य करायला शिकवतो. कृष्ण काय सांगतो की मागं सरकू नका, नातं निभवा, पण अनावश्यक गुंतूही नका. बरोबर. असा प्रॅक्टिकल सल्ला कृष्ण आपल्याला देतो. कोणी गैरफायदा घेत असेल तर स्वतःला न्याय द्या, हेही कृष्ण सांगतो. म्हणजे किती प्रॅक्टिकल गोष्टी कृष्णाने नात्यांबद्दल आणि भावनिक अटॅचमेंटबद्दल, प्रेमाबद्दल आपल्याला सांगितलंय, की स्वतःलाही न्याय द्या, नातं निभवा, कर्तव्याला अजिबात कमी पडू नका, पण स्वतःवरही तितकंच प्रेम करा. मॅम, अनेकदा असं होतं ना, की एखादी गोष्ट हवी असते, अगदी मनापासून हवी असते, पण ती मिळत नाही. मन अस्वस्थ होतं त्याच्यामुळे. मग श्रीकृष्णाची शिकवण काय सांगते याबद्दल? जे मिळालं नाही ते आपलं नव्हतं किंवा त्रास करून मिळवण्यापेक्षा कृष्ण त्यापेक्षा खूप छान गोष्ट आपल्याला देईल, हा विश्वास असावा, हे श्रीकृष्ण सांगतो. म्हणजे मन खचून न जाता आपण शांतपणे मार्गक्रमण करत राहतो, हे कृष्णाला अपेक्षित असतं. अगदी बरोबर. कृष्ण भक्ती केल्यामुळे आपल्या विचारांमध्ये प्रॅक्टिकली कसा बदल घडतो? आपण सकारात्मक होतो, आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण एखादं करत असलेलं काम हे अर्धवट न सोडता आपण खूप जिद्दीने आणि चिकाटीने ते काम करत राहतो आणि आपल्यामध्ये हा विश्वास निर्माण होतो की योग्य वेळी मला यश नक्की मिळेल, माझा कृष्ण मला यश नक्की देईल. हा प्रॅक्टिकल बदल आपल्या विचारांमध्ये कृष्ण भक्ती केल्याने होतो. तर मग एखाद्या व्यक्तीला कृष्ण भक्तीची सुरुवात करायची असेल तर त्याने पहिलं पाऊल काय टाकावं? सगळ्यात पहिलं कृष्णाला शरण जावं. शरण जावं म्हणजे काय? आजपासून मी तुझा आहे किंवा आजपासून मी तुझी आहे, ही शरणागतीची भावना पाहिजे. हे पहिलं पाऊल. माझं सर्वस्व तू आहेस, हे पहिलं पाऊल. माझ्यासाठी काय योग्य ते तू कर आणि जन्मोजन्मी माझा हात सोडू नकोस, हे कृष्णाला मनापासून सांगणं, हे पहिलं पाऊल. तर मग कृष्ण भक्तीमध्ये गुरूंचं स्थान किती महत्त्वाचं आहे? कृष्ण भक्तीमध्ये गुरूंचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे. अनन्यसाधारण महत्त्व आहे गुरु या स्थानाला. गुरुशिवाय आपलं मडकं कच्चं आहे हे विसरायचं नाही. कारण गुरु आपले भोग कमी करतात आणि भोग भोगायची ताकदही देतात. आपल्याला योग्य मार्ग देतात आणि आपली संकटं कमी करतात. अगदी बरोबर. हे गुरुचं आपल्या आयुष्यातलं स्थान आहे. हे गुरुचं आपल्या आयुष्यातलं स्थान असावं, हे कृष्ण सांगतो. तर मग जेलेसी आणि कंपॅरिझनमधून बाहेर पडण्यासाठी श्रीकृष्ण काय करायला सांगतो? श्रीकृष्ण सांगतो की रोज न चुकता जितकं जमेल तितकं त्याचं नाम घ्या. श्रीकृष्णाचं नाम घ्यायला तो सांगतो. जास्तीत जास्त वेळा त्याचं नाम घ्या. तुम्ही गाडी चालवत असाल, तुम्ही एखादं काम करत असाल, तुम्ही शांत बसलेले असाल, तुम्ही जिथे बसलेले असाल, तुम्ही जे करत आहात त्यामध्ये मनातल्या मनात श्रीकृष्णाचं नाम घ्या, असं तो सांगतो. नामस्मरणामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की जेलसी, एन्झायटी, डिप्रेशन, कंपॅरिझन या सगळ्या दुष्टचक्रातून आपल्याला बाहेर यायला फार मोठी मदत होते. आपलं मन स्थिर आणि शांत राहतं आणि मन स्थिर शांत राहिलं की अनावश्यक तुलना, ईर्ष्या ह्यातून आपण 100% बाहेर पडतो. तर मग शेवटी आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी एका वाक्यात संदेश देईन, तुम्ही स्वतःला कृष्ण भक्तीमध्ये झोकून द्या.
मग तुम्ही जे काही करत असाल, नोकरी, व्यवसाय, अभ्यास, शिक्षण, तुम्ही जे काही करत आहात, तरीही तुम्ही कृष्णाला सर्वस्व माना. हं. तो तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही. तर धन्यवाद मॅम. खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून आणि आपल्या प्रेक्षकांनाही खूप छान माहिती मिळाली आहे कृष्ण हं, भक्तीवरती. हं. सो धन्यवाद.